हॅलो गाईज, आता मी आहे तर आज सकाळचा बेत आहे नारळ पाणीचा. आजोबा आता आम्हाला नारळ फोडून देत आहेत, तर ते तुम्हाला मी दाखवतो बघा. टाकू नारळवाला कुठे शोधायचा सोलायला, मग आम्हीच करतोय. बघा तो पाणी केवढा येतोय. ओके बाई, नारळ मलाई खाते, मलाई. कसं आहे? गोड गोड आहे. कसं आहे ग? मस्त. नारळाचं पाणी काय आलं तिला कळतं कुठला नरम जास्त. नाश्ता काय तुमचा आजचा? आजचा नाश्ता भाकरी, उसळ आणि भावनगरी. अभिषेक काय करतो? मी डाएट वर आहे, मी डाएट चिवडा खातो. मी बघू शकता तुम्ही. लाईट गेली आहे ना, म्हणून मी बाहेर बसलो. मनसोक्त आंबे खाल्ले कोकणात येऊन. आंबे आलो कशाला? आंबे खायला खास. हे बघ, यावा कोकण आपला कसा. तर इथे अभिषेक शर्मा और आदित्य शर्मा. अरे आउट है. ये भाई बहन अब खेल रहे क्रिकेट, तो देखते हैं कौन जीतेगा. पुढे जा पुढे. तो गेंदबाज ज्यादा ही धीरे डाला है और ये नो बॉल. इन्होंने दिए हैं 1 रन 3 बॉल 2 बॉल. आउट आउट झाली मी गाईस. ओरम म्हणजे असं ओरू. I am the best bowler in the world. काजू काढले या झाडावरून. काजूचं झाड आहे. हे लोक क्रिकेट खेळतात. यांच्या खाली का? हा हे बघ, हे हिरवी आहेत. हिरवी बघा, तो एक हिरवा आहे. किती बरोबर तो एक सिंगल आहे. तो सिंगल आहे तिथे. मग आईस्क्रीम पार्टी. हाँ
कुठल्या खुशीमध्ये? मिथिला दीदी आहे ना, तिचा आज रिझल्ट लागला. 87% भेटलं तिला, म्हणून तिने आम्हाला आईस्क्रीम पार्टी दिली आहे. तू बोल, या तुम्ही पण खायला. रिझल्ट लागला ना म्हणून. आता आम्ही पावसला चाललोय. पावस हे 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे स्वरूपानंद महाराजांचं मठ आहे. बघण्यासारखं आहे सगळं. आपण ते गेल्यानंतर तर आता कुठे आलो आपण? आता आपण मंदिराजवळ आलोय. आता आपण जाऊ. पप्पा गाडी पार्किंग करतायत, तर मग आता जाऊ. ठीक आहे, थँक्यू. चला आता आपण जाऊ. तर आपण आलो पावसला. यज्ञा हात कर. पावस मध्ये इथे पण आम्ही लहानपणी आलो होतो आणि आता येतोय. तिथे चप्पल ठेवायच्या. पुढे जायचं. इथे पाय धुवायची सोय पण ठेवलेली आहे. भाविकांनी इथे पाय धुवून आतमध्ये जा. पाय धुवा. खूप सुंदर मंदिर आहे. बघा मित्रांनो, खूप सुंदर मंदिर हे आहे. हे मोठं मंदिर त्यात आपण गेलेलो. हे खाली एक आहे, स्वामी स्वरूपानंद जन्मगृह. कसं वाटतंय तुम्हाला?
गाईज इथे आम्ही कोकम सरबत घेतलाय. कैरीचे पाणी मँगो ज्यूस भेटतो. इकडे वळा. यज्ञा इकडे. माझं कोकम सरबत, काकांचं कोकम सरबत, काकींचं कोकम सरबत, तुझं पण कोकम सरबत. इथे आम्ही आता कोकम सरबत घेतलं. इथे अमृत कोकम, आंबा केसर, मँगो ज्यूस, कॉफी, चहा हे सगळं भेटतं. थंडगार आहे. मी पण घेतलं आहे. मम्मी पिते, आदू आहे आणि आपल्या मंडळीचं पिऊन झालेलं आहे. आम्ही भक्त निवास पण आहे. नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. राहायची सोय आहे इथे. हो. तर इथे आम्ही बघतो थोडं. छोटू आम्ही इथे आता हे घेतलं कोकम सरबत. खूप काय आहे इथे घेण्यासारखं. तुम्ही पण घेऊ शकता इथे. काजू सुद्धा आहेत, मसाले काजू पण आहेत. काको काय काय घेतलंयस? केशरयुक्त वेलची सिरप, मँगो क्रश, हे कोकम तेल आणि पप्पा दाखवा काय घेतला. कोकम सरबत आणि आवळा सरबत. चला आता बिलिंगला जातो आम्ही. आणि हे आम्ही फणसचं तळलेले गरे घेतले. मला खूप आवडतं. आता आम्ही इथे ब्रिजवर थांबलो होतो. आम्ही फोटो वगैरे काढले. आता मस्त मस्त तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच. आता आम्ही चाललो बीचवर. तुम्हाला पुढे दिसेल. चला चलो चलो. गाईज आम्ही गावखडी बीचला आलोय. सगळे लोक तुम्हाला आता दाखवू आम्ही. गावखडी आले आमचं. ओ पप्पा सँड्रो घालून दे. चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो गावखडी बीच. मला बीच हा प्रकारच खूप आवडतो. मग तो कुठलाही बीच असू द्या. वा, थंडगार वारा. मम्मी पण येते, महेश दादा येत आणि छोटी येते.
चला गाईज, आता आम्ही चाललोय घरी. शेवटचं बघून घ्या समुद्र. सेकंड लास्ट डे. हा सेकंड लास्ट डे ऑफ आवर ब्लॉग. सेकंड लास्ट डे इन रत्नागिरी गाईज. रत्नागिरी. कसे दिवस गेले समजलंच नाही आम्हाला. ऍक्च्युली 5 दिवस कसे निघून गेले. वर्थ होतं पण हर एक दिवस वर्थ होतं. 6 दिवस झाले. किती दिवस आम्ही? 6 दिवस. 6 दिवस. हा, बुधवार सोड, पण गुरुवार, शुक्र, शनिवार, रविवार, सोमवार आज आहे ना. हा 6 दिवस कसे गेले कळलं नाही. ऍक्च्युली गाईस, आता आम्ही परत चाललोय. चला भेटू तुम्हाला पुढे. आता घरी जाणार आम्ही. पाऊस झाला. Nobody so. Papa. हम्म. त्याचा